फोटो लेना है वो अंगद प्रताप जी, महेंद्र कुमार जी, आदरणीय वाक्सर उल्लेताई सर पुरस्कार मिळाला आणि तोही ज्या मातेनं खऱ्या अर्थानं या महिलांसाठी काम केलं त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आणि त्यांच्या नावाने जो पुरस्कार मिळाला मैं बहुत खुश हूँ. मला खूप खूप आनंद झाला आहे. आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. मला माहिती आहे की ताई सुद्धा एक समाजातला एक रिबेल उमेदवार होता की ज्यांनी या बुलढाणा शहरामध्ये महिलांना पाण्यासाठी त्रास असतो म्हणून पहिला महिलांचा मोर्चा काढणारा आणि तो इतिहास घडवणाऱ्या ताई हे आमच्या फुलीताई निश्चितपणे आहेत. आणि त्यानंतर सरांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना सरांच्या नंतरही ज्या प्रथा परंपरा आहेत त्या सोडून त्यांनी जे सगळं त्यांनी लावलेलं जे रोपटं आहे ते रोपटं मोठं करण्याचं काम केलं. अनेकांना सरांच्या सोबतचे सगळे मावळे आहेत त्या मावळ्यांना सगळ्यांना सोबत घेऊन त्यांनी जे काम केलं ते निश्चितच वापरण्यासारखं आपल्याला आहे असं म्हणायला निश्चितपणे हरकत नाही. आणि त्यामुळं हा जो पुरस्कार आहे हा मला असं वाटतं माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा पुरस्कार सगळ्यात पुरस्कार मिळाला. सर हम चंद्रमा पे जा रहे हैं, आप गगनयान की तैयारी कर रहे हैं, लेकिन सोसाइटी में अभी भी जो वुमन है वो दे आर विक्टिम इन इनजस्टिस. रूढ़ी परंपरा जो है अभी भी उनके पीछे है. अनेक अजूनही आपल्या समाजामध्ये विधवा घटस्फोटित परित्यक्ता महिलांना जो मान सन्मान द्यायला पाहिजे तो मान सन्मान निश्चितपणे मिळत नाही आहे. आणि तो मान सन्मान मिळत नाही म्हणूनच आम्ही 4 वर्षापूर्वी एकच महिला सन्मान चळवळीची सुरुवात या बुलढाण्यामध्ये केली आणि त्या चळवळीचं मोठं रूप निश्चितपणे पुढे आलं आहे. यामध्ये 4 गोष्टी आम्ही निश्चित प्रकर्षानं जाणवल्या केल्या. त्यामध्ये एक की त्यांनी ज्या काही रूढी परंपरा आहेत त्या रूढी परंपराच्या विरुद्ध त्यांनी रिबेल केलं पाहिजे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांचे पुनर्विवाह झाले पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या त्या करण्याचा प्रयत्न केला. आणि सुजाता आम्हाला सांगायला आनंद वाटतो की आम्ही 130 पुनर्विवाह या ठिकाणी करून आणले आणि ते 150 महिन्याला जवळपास रोजगार मिळवून दिला आहे. आणि हे सगळं आहे खरं म्हणजे या महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा निश्चितपणे आहे. ज्या मातेनं 2 छत्रपती या देशाला दिले, या महाराष्ट्राला दिले ते राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांनी स्वतः आपले वडील वारल्यानंतर आईला सती जाऊ दिलं नाही, सासरे वारल्यानंतर सासूला सासरे जाऊ दिलं नाही. आणि अनेक सरदार जेव्हा रणांगणावर धारातीर्थी पडले तेव्हा त्या रणांगणात त्या सरदारांच्या पत्नीला सुद्धा सती जाऊ दिलं नाही की पुन्हा त्याच्यावर कोणी अत्याचार करत असेल तर त्यासाठी त्यांनी स्वतः तलवार हातामध्ये घेतली. मी असं म्हणेन आजचा हा पुरस्कार जो आहे तो माझा नाही, त्या या जिल्ह्याच्या आमच्या जिजामाता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊचा तो सन्मान आहे असं मी म्हणतो. या महाराष्ट्रातील ज्या मातेनं अनेक विधवा महिलांचे बालांतर केले, त्यांना आधार दिला, त्या सावित्री मातेच्या विचारांचा हा सत्कार आहे असं मला निश्चितपणे असं वाटतं. या ठिकाणी याच मातेत जन्मलेली, याच मातेत वाढलेली आणि ज्या काळात स्त्रियांना बोलायचा अधिकार नव्हता, बोलता येत नव्हतं, त्या काळामध्ये स्त्री आणि पुरुषांमध्ये काय फरक आहे त्याची तुलना करून या जगाला हादरून टाकणारी जी स्त्री आहे ती म्हणजे ताराबाई शिंदे. त्या विचारांचा सन्मान आहे असं मला निश्चितपणे म्हणायचं आहे. या ठिकाणी ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक स्त्रियांचे प्रश्न सोडवले त्यामध्ये अरुणाताई फुले असेल, आमच्या दिनमती राहलेताई असतील, आमच्या शाहिनाताई असतील, अशा अनेक महिलांचा यांचा जो सन्मान आहे असं मी निश्चितपणे म्हणतो.
आणि खऱ्या अर्थाने त्याही पुढे जाऊन ताई मी असं म्हणेन की माझ्या या विचाराला प्रतिसाद देऊन अनेक तरुण पुढे येत आहेत, अनेक तरुण मुली पुढे येत आहेत आणि त्या तरुण मुली मागच्या वर्षी एका तरुण मुलीनं आपल्या आईचं लग्न लावून दिलं. मी म्हणतो त्या मुलीचा हा संस्कार आहे. मी काल परवा 2-4 दिवसापूर्वी माझ्या समोरच माझ्या एक आई राहते, पवार आई राहते, आमचे ते बाबा जाऊन 3-4 महिने झाले आणि ती आई भेटली की तिने काळा कुक्का लावलेला होता आणि मी लग्नात तिला म्हटलं की आई तू असं काय करते? महात्मा फुलेंचे पायक आहोत आपण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पायक आहोत आपण, विचारांचे पायक आहोत आणि हे तू काय करते? तू का नाही लावत कुंकू, का नाही लावत? मला आज सकाळी उठल्या ती आई दिसली आणि तिच्या कपाळावर भरभर मोठं मोठं कुंकू मला दिसलं. मला खूप सन्मान वाटला, मला आनंद वाटला आणि मी म्हणतो आज त्या आईचा हा सन्मान आहे, त्या विचाराचा हा सन्मान आहे. आपल्याला असं वाटत असेल की हे कुंकू लावायला होतं काय? त्यानं होत काही नाही. कुंकू लावलं काय नाही लावलं काय स्त्रीच असते. मी कोणता ड्रेस घातला तरी मी पुरुषच आहे, पण त्या विचाराचं जे बळ आहे, त्या आतून ज्या खसलेल्या आहेत, ते खसले त्यांच्यामध्ये जे आत्मबळ मिळतं ते त्यामुळं मिळतं आणि म्हणून ते करायसाठी आम्ही त्यांना बाध्य करतो, ते बोलतोय. आणि मला असं वाटतं आपण सगळ्यांनी जेव्हा हे सगळं कराल तेव्हाच खऱ्या अर्थानं या पुरस्काराचा कळ भेटला मला पाहिजे. मी हा पुरस्कार माझा एकट्याचा नाही ताई, हा पुरस्कार मला साथ देणाऱ्या माझ्या मानस फाउंडेशनच्या सगळ्या सदस्य आहेत. त्यामध्ये प्रतिभाताई आहेत, आमच्या अनिताताई आहेत, शायनाताई आहेत, प्रज्ञाताई आहेत, सावजीताई आहेत आणि आमचे सगळे पुरुष मंडळी आहेत. या सगळ्यांचा हा सत्कार आहे ज्यांनी मला हे सगळं करण्यामध्ये प्रवृत्त करण्याचं प्रोत्साहन देण्याचं काम केलं. ते आमचे डॉक्टर वसंतरावजी चिंचोले यांचा हा सत्कार आहे. या सगळ्यांचा सत्कार निश्चितपणे आहे आणि मी असं म्हणत नाही की आज हा सत्कार करून तुम्ही फक्त मला ही चळवळ जी आहे ती बुलढाण्यात नाही ठेवली, ही तुम्ही दिल्लीपर्यंत नेली. त्यामुळे आपलं सुद्धा खूप खूप मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्याला करतो 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि ही आनंद पुरस्कार पाहिजे होता पण रक्कम पाहिजे नव्हती, पण आपण दिलेलीच आहे. तर ही चळवळीसाठी निश्चितपणे करेल आणि हा जो पुरस्कार आहे तमाम आमच्या एकल महिलांना मी समर्पित करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर.